शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता ₹4,000 थेट तुमच्या खात्यामध्ये जमा। PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता 31 जुलै तारीख असणार आहे। 31 जुलै तारीख आहे, त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। 31 जुलै नवीन तारीख आहे। कशाची तारीख आहे? PMचे पैसे येणार आहेत का? नमो शेतकरीचे पैसे येणार आहेत का? नेमकं 31 तारीख कशासाठी दिलेली आहे? सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चॅनल सबस्क्राईब केल्यानं काय होतं तर चॅनल सबस्क्राईब केल्यानं कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची तुम्हाला माहिती चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्या अगोदर नक्की पटकन सबस्क्राईब करा। वाट कशाची पाहताय? सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या महत्त्वाच्या अपडेट। PMचे पैसे कधी येणार? PM किसान योजनेच्या आणि नमो शेतकरीच्या योजनेसंदर्भात माहिती पुढे व्हिडिओमध्ये आहेच, परंतु शेतकरी बांधवांसाठी आणखीन एका महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून नोटिफिकेशन आलेलं आहे। या संदर्भात माहिती पाहणार आहोत। कृषी विभाग नाही तर पहा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। शेतकरी बांधवांसाठी नवीन योजना सुरू झालेली आहे। पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अपडेट समोर आलेली आहे। पहा ही जी माहिती आहे याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया। तर पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना 2025 करता ऑनलाईन अर्जामधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्र तुम्हाला या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती इथं पहा, हे जे संकेतस्थळ आहे यावरती तुम्हाला अपलोड करायचे आहेत। अपलोड करण्यासाठी SMS द्वारे सूचना देण्यात आलेली आहे। तर कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्रुटी किंवा पूर्ततेसाठी SMS आलेल्या लाभार्थ्यांनी पहा आपल्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे। कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता ही 1 जुलै 2025 ते 3 जुलै 2025 या कालावधीत करावी। तर ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे या योजनेसाठी नाविन्यपूर्ण योजना जी आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली, तर या योजनेसाठी ज्यांना कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्यांच्यासाठी SMS पडलेले असतील त्यांनी SMSच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला आलेली आहे त्या माहितीची इथं पहा पूर्तता करायची आहे। कागदपत्र कोणकोणते कमी आहेत त्याची पूर्तता करायची आहे। त्रुटीची पूर्तता करायची आहे। कधीपासून तर 1 जुलै ते 3 जुलै पर्यंत कालावधी असणार आहे। कालावधीनंतर कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत। 3 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे। 3 जुलैनंतर तुमची कागदपत्र जे आहे ते स्वीकारले जाणार नाहीत। तर पहा खूप महत्त्वाची माहिती आहे। नवीन योजना सुरू झालेली आहे, नाविन्यपूर्ण योजना आहे आणि त्यामध्ये इथं पाहू शकता लाभार्थ्यामार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करण्यासाठी एक वेळापत्रक देण्यात आलेलं आहे। चालू दिनांक म्हणजे कधीपासून पूर्तता करण्यात येत आहे तर 1 जुलैपासून करण्यात येणार आहे आणि 3 जुलै शेवटची तारीख आहे। कागदपत्राची पडताळणी कधी होणार आहे? अंतिम पडताळणी 4 जुलै रोजी होणार आहे आणि समाप्त कधी होणार आहे तर 6 जुलै रोजी ही समाप्त होणार आहे। आता राखीवसाठी 7 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आणि अंतिम लाभार्थ्यांची पात्रता यादी 8 जुलै 2025 लागू करण्यात येत आहे, निवड करण्यात येत आहे। तर पशुसंवर्धन विभागामार्फत ही महत्त्वपूर्ण योजना सुरू झालेली आहे। या योजनेसाठी अशा प्रकारचं नोटिफिकेशन पाहू शकता पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आता ही झाली पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसंदर्भातली माहिती। आता अशीच एक शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक महत्त्वाची माहिती पाहूया। तर या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरला आलेली पीक विम्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती आहे। पीक विमा योजनेसाठी आता 31 जुलैची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 31 जुलै अंतिम तारीख आहे, महत्त्वाची तारीख आहे 31 जुलै। जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता 31 जुलै तारीख देण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैची मुदत असणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 भारतीय कृषी विभाग कंपन्यांकडून राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे आणि राज्य शासनाने या ठिकाणी कप अँड कॅप मॉडेलनुसार
बीड पॅटर्ननुसार राहील अशी माहिती आहे. तर योजनेसंदर्भात ही माहिती आहे. तुम्हाला महत्त्वाची काय माहिती आहे तर पीक विमा योजनेसाठी जे अर्ज करायचे आहेत, पीक विमा हप्ता सामायिक सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क भरू शकतात. विम्यासाठी अर्जदार दावा करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, मध्यवर्ती बँक, सहकारी बँक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कागदपत्रे कोणकोणती आहेत तर तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणती असणार आहेत पीक विमा योजना 2025-26साठी तर या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड त्याचबरोबर पॅन कार्ड, नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले सोय घोषपत्र, भाडेपट्टा करार, त्याचबरोबर असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतीपत्र, बँक पासबुक प्रत, योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आला या ठिकाणी. पीक विमा योजना 2025-26साठी जी योजना लागू होत आहे उद्यापासून, या योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र हा मुद्दा इथं नोंद केलेला आहे किंवा इथं ॲड केलेला आहे. तर नोंद केलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे. 31 जुलै शेवटची तारीख आहे. 31 जुलै ची मुदतवाढ मिळालेली आहे पीक विमा योजनेसाठी. नुसता पीक विमा मिळत नसतो, त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि 31 जुलै आतापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आता आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच काय तर PM किसान योजना, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात तो हप्ता म्हणजे 20वा हप्ता. जून महिना संपला, पैसे खात्यात आले नाहीत. कधीपर्यंत पैसे जमा होतील? सरकारकडून निश्चित तारीख जाहीर आणखीन नाही. होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. सरकारकडून PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आणखीनही जाहीर झालेली नाही. जून महिना संपलेला आहे. जूनमध्ये पैसे मिळतील अशी न्यूज मिळालेली होती, पेपरला ही बातमी आलेली होती. तुम्ही चॅनलच्या माध्यमातून मी दाखवलं देखील आहे तुम्हाला. पण पहा, जून संपला तरी पैसे आलेले नाहीत. आता कधी पैसे येतील हा मोठा प्रश्न. PMचे पैसे आल्याच्या नंतरच म्हणजे PM किसान योजनेचे पैसे आल्यानंतरच नमो शेतकरीचे पैसे शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. त्यामुळे अगोदर या योजनेचे पैसे येणं गरजेचं आहे. तर या योजनेचे पैसे कधीपर्यंत जमा होतील तर आता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये हे पैसे देण्यात येतील. जुलैमध्ये तुम्हाला हा हप्ता मिळेल. जूनमध्ये हप्ता आला नाही. पहा, 4 महिने होऊन गेलेले आहे या योजनेचा हप्ता जमा झालेला. 19वा हप्ता 4 महिन्यांपूर्वी मिळालेला होता. दर 4 महिन्यांनी हा हप्ता मिळणार, कारण वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळे 4 महिन्याला एक हप्ता 2,000 रुपयाचा याप्रमाणे तुम्हाला ही रक्कम देण्यात येते. 4 महिने होऊन गेले आहे. आता PM किसान योजनेचा 20वा हप्ता नियमानुसार जमा व्हायला पाहिजे होता, परंतु झालेला नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, या योजनेचा हप्ता जमा होणार आहे. थोडा उशीर झाला आहे एवढंच आहे, परंतु पैसे येणार आहेत. काळजी करू नका. फक्त तुम्ही काय करायचं आहे तर PMचे पैसे येण्यासाठी, PM किसान योजनेचे पैसे येण्यासाठी शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे. त्यानंतर EKYC राहिली असेल तर EKYC करायचे आहे. तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत पैसे येण्यासाठी त्या करून घ्यायच्या आहेत. पैसे जमा होतील लवकरच.